सोलापूर शहराला 4 दिवसाआड पाणीपुरवठा करणारं पालिका प्रशासन औज बंधाऱ्यातील पाण्याच्या चोरीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतंय का, असा सवाल शिवसेनेच्या नगरसेवकांनी उपस्थित केलाय। सोलापूर शहराच्या लोकसंख्येचा विचार केला तर नागरिकांना 2 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याची क्षमता आहे। मुबलक पाणीसाठा उपलब्ध असताना देखील पाणी वेळच्या वेळी मिळत नाही। अनेक वेळा पालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी पाणी व्यवस्थापनात ढिसाळपणा असल्याचं दाखवून सुद्धा पालिका प्रशासन टिचभर देखील प्रतिसाद देत नाही। शुक्रवारी शिवसेनेच्या नगरसेवकांनी सोरेगाव, औज बंधारा आदी ठिकाणी प्रत्यक्ष भेट दिली, तेव्हा पाणी वितरण विभागातील अनेक त्रुटी समोर आल्या। तेव्हा औज बंधाऱ्यातील पाण्यावर चक्क कर्नाटकातील शेतकरी डल्ला मारत असल्याचं चित्र दिसलं। नगरसेवकांनी सार्वजनिक आरोग्य अभियंत्यांच्या ढिसाळ अकार्यक्षम पद्धतीवर आश्चर्य व्यक्त केलं। चक्क रस्ता फोडून पाईपलाईन टाकून सीमेपलीकडचे शेतकरी पाणी चोरी करत असल्याचा प्रकार उघडकीस आल्यानं शिवसेनेच्या नगरसेवकांनी पालिकेच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली। सोलापूर शहराला सध्या 4 दिवस आड पाणी पुरवठा होत आहे। उजनी धरणात मागच्या 2016च्या तुलनेत यावर्षी चांगल्या पद्धतीचा साठा असताना सुद्धा आपल्या शहराला 4 दिवस पाणी पुरवठा काय होत आहे याचा शोध घेण्यासाठी आम्ही सर्व शिवसेनेचे नगरसेवक व काही प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आज औज बंधारा या ठिकाणी आलेलो आहेत। इथं आल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की टाकळीची लेवल साधारणतः 8 ते 8.5 फूट असताना प्रशासन आपल्या सोलापूर शहराला 2 दिवस आड पाणी पुरवठा करू शकतो, परंतु आता इथं औज बंधाऱ्याला आल्यानंतर आमच्या लक्षात आलं की औज बंधाऱ्याची लेवल पूर्ण 0 आहे। आज 4 दिवस आड असणारा पाणी पुरवठा परत 5 किंवा 6 दिवस आड ढकलण्याची वेळ सोलापूरवरती येईल। प्रशासन एवढं या बाबतीत गांभीर्य का घेत नाही? आतापर्यंत याचा पत्रव्यवहार संबंधित मंत्र्यांना व मंत्रालय लेवलला होऊन उजनीतनं पाणी सुटायला पाहिजे होतं। कुठंतरी प्रशासनाचे ही निष्काळजीपणा आहे। लोकप्रतिनिधींना सुद्धा त्यांनी अंधारात ठेवलेला आहे। आम्हाला आता इथं येईपर्यंत माहिती नव्हतं की औज बंधारा हा 0 लेवलला गेलेला आहे आणि अजूनपर्यंत उजनीत तसं पाणी सोडण्याबाबत कुठलाही पत्रव्यवहार केले नसल्याचं समजलेलं आहे। आज आम्ही सगळे शिवसेनेचे नगरसेवक पहिल्यांदा आम्ही गेल्या आठवड्यात उजनी धरणाला भेट दिली होती। तिथं लेवल खूप चांगली आहे आणि जी लेवल आहे पाण्याची ती पाहता 2 दिवसाआड शहराला पाणी पुरवठा होऊ शकतो हे अधिकाऱ्यांचं सुद्धा मत आहे। असं असताना औज बंधारा, टाकळी पंप हाऊस इथली स्थिती बघण्यासाठी आज सगळे नगरसेवक आम्ही इथं आलेलो आहोत। इथली स्थिती बघितलं तर एक गोष्ट लक्षात येते की बाप भीक मागू देत नाही आणि आई चोरी करू देत नाही अशी स्थिती आहे। एकीकडे बघितलं तर उजनी धरणाला पाण्याची पातळी चांगली आहे। टाकळी पंप हाऊस जिथं जाकवेलला आपला शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी पाण्याचा उपसा होतो तिथं 8 फूट 4 इंच एवढी पाण्याची लेवल आहे। एवढं असताना शहराला आपण 2 दिवसाआड पाणी द्यायला पाहिजे, पण हे पाणी देऊ शकत नाही। औज बंधाऱ्याला आम्ही सर्व शिवसेनेच्या नगरसेवकांनी व्हिजिट दिली असता एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात आली आहे। याच्या आधी आम्ही जेव्हा यायचो त्यावेळेस बंधाऱ्यावर जाण्यासाठी जो एक रस्ता होता तो रस्ता आज इथल्या शेतकऱ्यांनी फोडून त्याच्या खालून एक अंडरग्राऊंड पाईपलाईन करण्याचं काम इथं झालेलं आहे। खरं तर वास्तविक प्रशासनाला ही गोष्ट लक्षात यायला पाहिजे होती की बंधाऱ्यावरचा रस्ता फुटल्यामुळं आज बंधाऱ्यावरची पहिला काही वाहतूक व्हायची तेही करणं अवघड झालेलं आहे। पण वास्तविक बंधारा फोडणं हा कायद्याने गुन्हा असून सुद्धा इथं असलेला जो गुन्हे अधिकारी आहे त्याचं आयुक्तांना आणि वरिष्ठांच्या कानावर घालणं खूप गरजेचं होतं, पण हे कुणाच्याही प्रशासनाच्या लक्षात आलंय का नाही हे खूप गांभीर्याची गोष्ट आहे। शहराला पाणी पुरवठा सुरळीत झाला पाहिजे, पाणी वितरण व्यवस्थित झालं पाहिजे यासाठी पालिकेचे पदाधिकारी सभागृहात प्रश्न उपस्थित करतात, पण प्रशासनाकडून कोणताच प्रतिसाद का मिळत नाही? पाण्यावरचं लोणी चाखणारे कोण आहेत याचा शोध घेतल्याशिवाय वितरण प्रणाली सुधारणार नाही हे मात्र नक्की।